भेटण्यासाठी हा मोर्चा आहे। आपल्याला काय प्रशासनाच्या विरोधातली मोठी कारवाई नाही, परंतु शासन दरबारी आवाज उठवला पाहिजे, आपलं म्हणणं त्यांच्यापर्यंत मांडलं पाहिजे। कारण आई सुद्धा बाळाला रडल्याशिवाय पाजत नाही। ते बाळ जर रडलं तर आईला वाटतं की याला भूक लागली मग पाजलं पाहिजे, आणि शेतकरी रडल्याशिवाय संघर्ष केल्याशिवाय त्याला न्यायच मिळत नाही। आणि हा शेतकरी सर्व बाजूने नाडला जातोय। पत्रकार राजास्वामींनी अतिशय मार्मिक शब्दात वर्णन केलेलं आहे की या देशामध्ये संघटित कामगारांचे प्रश्न लगेच मिटतात स्वामी साहेब, कारण त्यांच्या संघटना आहेत, राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटना आहेत, शिक्षकांच्या संघटना आहेत, कामगारांच्या संघटना आहेत, त्यांचे प्रश्न ताबडतोब मिटतात, 12 तासाच्या आत मिटतात। शेतकऱ्यांचे प्रश्न मिटत नाहीत कारण शेतकरी संघटित नाहीत। आम्ही म्हणतो देश कृषी प्रधान आहे, 80% शेतकरी ग्रामीण भागात राहतात, ग्रामीण भागातला शेतकऱ्यांचा देश आहे, पण तरी शेतकऱ्यांच्या अनेक संघटना आहेत। आणि आर्य साहेब म्हणाले तसं ते प्रत्येकाचं वैयक्तिक स्वार्थापुढे बरबटलेल्या संस्था संघटना, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा प्रभाव पडताना दिसत नाही। आणि म्हणून इथं लाखोच्या संख्येने शेतकरी आले नाहीत, पण जे शेतकरी आले त्या लाखो शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारे हे शेतकरी आहेत। म्हणून अरविंद घोडकेंची नेहमी लढाई न्यायासाठी असते, हक्कासाठी असते, आणि म्हणून ही लढाई शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी, जिल्हा प्रशासनाच्या नजरेत आणून देण्यासाठी इथं शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। इथं अनेक संस्था संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून, जिल्हाध्यक्ष म्हणून या संघटनेला, या आजच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे। या ठिकाणी मंडळ अधिकारी आलेले आहेत,